Hello everyone, welcome to my channel Gene World, and today we will learn about the reproduction in lower and higher plants. First, reproduction is the production of young ones like parents. So, reproduction is an essential process as it leads to continuation of species as well as to maintain the continuity of life. आपण आता याच्यामध्ये बघा की रिप्रोडक्शन ही फेज जी आहे तर आपल्याला बघायचं आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला बघायचं आहे तर याच्यामध्ये काय होतं की दोन मोड असतात. ठीक आहे, देर इज अ two categories of reproduction. First one is the asexual reproduction and second one is the sexual reproduction. अशा दोन कॅटेगरीजमध्ये रिप्रोडक्शनचं म्हणजे कॅटेगरायझेशन होत असतं. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन समजून घेण्याच्या अगोदर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन समजून घेऊ की याच्यामध्ये काय होतं की आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की दोन गॅमेट्स येतात. ठीक आहे, एक फिमेल गॅमेट आणि दुसरा मेल गॅमेट. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय होतं की यांचं फर्टिलायझेशन होतं. ठीक आहे, म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, फिमेल गॅमेटला आपण एग म्हणतो आणि मेल गॅमेटला आपण स्पर्म म्हणतो. तर हे दोन फिमेल अँड मेल गॅमेट एकमेकांमध्ये फ्यूज होतात, त्याच्यानंतर फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशनच्या नंतर झायगोट फॉर्मेशन होतं. ठीक आहे, झायगोट फॉर्मेशन जेव्हा होतं तर त्या झायगोटमधनं काय होतं की एक नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. ठीक आहे, तर ह्या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो, दिस इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शनची गरज का असते तर ह्या डेफिनेशनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की रिप्रोडक्शन इज अन इसेन्शियल प्रोसेस ॲज इट लीड्स टू कंटिन्युएशन ऑफ स्पीसीज ॲज वेल ॲज टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ लाईफ. तर स्पीसीज म्हणजे पर्टिक्युलर स्पीसीज असेल, सपोज अमिबा असेल. ठीक आहे, तर अमिबा ही स्पीसीज आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये टिकून राहावी किंवा तिचं प्रेझन्स हे जे आहे तर ते टिकून राहावं ह्याच्यासाठी रिप्रोडक्शन ही प्रोसेस होत असते. किंवा एक लाईफ आहे तर ती लाईफ म्हणजे न लॅग होता ती कंटिन्युअसली ही इन्व्हायरमेंटमध्ये राहायला हवी. तर ह्या गोष्टीसाठी रिप्रोडक्शन ही नेसेसरी असतं किंवा नीड असते. ठीक आहे, तर अशा प्रकारचं रिप्रोडक्शन असतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट एकमेकांसोबत फ्यूज होतात आणि फर्टिलायझेशन होतं आणि त्याच्यानंतर झायगोट फॉर्मेशन होऊन एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. दिस इज कॉल्ड ॲज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं बरं होतं तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं की एक सिंगल ऑर्गॅनिझम असतो आणि त्या सिंगल ऑर्गॅनिझमपासनं एक्झॅक्टली सेम लाईक पॅरेंट्स एक डॉटर सेल फॉर्म होतो किंवा आपण त्याला प्रोजेनी म्हणू शकू. ठीक आहे, याच्यामध्ये मेल अँड फिमेल गॅमेटचं दोघांचं फ्युजन होत नाही. ठीक आहे, तर अशा प्रोसेसला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. जर फॉर एक्झाम्पल आहे की अमिबा आहे, पॅरामिसियम आहे आणि बॅक्टेरिया आहे, तर हे सगळे काय आहेत, असे ऑर्गॅनिझम आहे जे की असेक्शुअली रिप्रोड्यूस होत असतात आणि ह्यालाच आपण बायनरी फ्युजन पण म्हणू शकतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये अमिबा आणि पॅरामिशियम जे आहे तर ते इक्वॅरिटिक सेल आहे आणि बॅक्टेरिया जो आहे तर तो आहे प्रोकॅरियोटिक सेल. तर हे जे आहेत तर याचं जे फ्युजन होतं किंवा आपण याला काय म्हणू प्रोसेस होती याची म्हणजे फॉर्मेशन होतं तर ते बायनरी प्रोसेस थ्रू फॉर्मेशन होतं. ठीक आहे, सो इच ऑर्गॅनिझम हॅज इट ओन पर्टिक्युलर मेथड टू रिप्रोडक्शन. ठीक आहे, म्हणजे आता प्रत्येक ऑर्गॅनिझम म्हणजे ते प्लांट्स असो किंवा काही ॲनिमल्स असो वेगवेगळ्या प्रकारचे, तर प्रत्येकाची एक पद्धत असते. जसं की फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंगमध्ये काय असतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. फिमेल अँड मेल गॅमेट दे विल फ्यूज टुगेदर अँड फॉर्म द झायगोट अँड फ्रॉम दॅट झायगोट न्यू स्पीसीज विल अराईव्ह. ओके, तसंच प्लांट्समध्ये असतं किंवा अमिबा असेल, पॅरामिशियम असेल, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काय असतात की डिफरंट मेथड असतात. तर त्यावरती बेस दोन असे कॅटेगरीज पडलेले असतात. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, जे की एक आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन जे की आपण आता इथे बघणार आहोत आणि दुसरं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, दुसरं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन तर ऑलरेडी माहिती झालेलं आहे की याच्यामध्ये ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घेऊन घ्यायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर आता सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन याच्यामधला आपल्याला दोन्ही फरक माहिती झालेला आहे. ठीक आहे, तर आता असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण बघूया. ठीक आहे, आता असेक्शुअल रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ टू कंपॅटिबल गॅमेट्स और सेक्स सेल्स. कळलं का, याच्यामध्ये काय म्हणताय की आपण आता फक्त सेक्शुअल जर म्हटलं तर याच्यामध्ये काय असतं, फिमेल आणि मेल
हे दोघं फ्यूज होतात. फ्यूज झाल्याच्या नंतर काय होतं, झायगोट फॉर्मेशन होतं. झायगोट फॉर्मेशन नंतर नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. ठीक आहे, हा नवीन ऑर्गॅनिझम आहे. बट इन द असेक्शुअल रिप्रोडक्शन ही दोन्हीही गोष्टी इकडे होत नाहीत. इथे काय होतं, फिमेल अँड मेल गॅमेट फॉर्म होत नाही. मीन्स असेक्शुअल रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ टू कंपॅटिबल गॅमेट्स. मीन्स कोणते, फिमेल अँड मेल गॅमेट्स ऑफ द सेक्स सेल. तर याच्यामध्ये काय होतं, तर it is a process resulting in the production of genetically identical progeny from a single organism and inherit the genes of the parents. तर याच्यामध्ये काय म्हणताय, लक्ष द्या, खूप काळजीपूर्वक ऐका की असेक्शुअल रिप्रोडक्शन जे होतं तर हे एका सिंगल ऑर्गॅनिझमपासनं होतं. लक्ष द्या, इथे सिंगल ऑर्गॅनिझमपासनं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं अँड दॅट इनहेरिट्स द जीन ऑफ द पॅरेंट्स. आणि पॅरेंटमधले जीन इनहेरिट करता कशामध्ये, नेक्स्ट जनरेशनमध्ये किंवा त्याच्या नेक्स्ट प्रोजेनीमध्ये. तर हे एकमेकांपासनं एक्झॅक्टली आयडेंटिकल असतात. सो सच मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल्स आर कॉल्ड क्लोन्स. ठीक आहे, आता सिम्पली वन बाय वन स्टेप तुम्ही लक्षात ठेवा की असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं, की आपल्याला त्याच्यासाठी पहिले सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल, लक्षात घ्यावं लागेल की सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं रे बाबा, की त्याच्यामध्ये फिमेल अँड मेल गॅमेट्स जे असतात तर ते एकत्र येतात. एकत्र आल्याच्या नंतर त्याचं फ्युजन होतं. फ्युजन झाल्याच्या नंतर फर्टिलायझेशनची प्रोसेस होते. फर्टिलायझेशनची प्रोसेस झाल्याच्या नंतर झायगोट फॉर्मेशन होतं. त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यानंतर नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. फॉर एक्झाम्पल ह्युमन बीइंग. ओके, दिस इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग आता असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, की असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन्हीही म्हणजे फिमेल आणि मेल गॅमेट्स किंवा आपण त्याला कंपॅटिबल गॅमेट्स म्हणू, ते एकत्र येत नाहीत किंवा त्याचं फ्युजन होत नाही. तर मग याच्यामध्ये काय होतं, की एक सिंगल ऑर्गॅनिझम असतो. ठीक आहे, सिंगल ऑर्गॅनिझम असतो की ह्या सिंगल ऑर्गॅनिझमपासनं एक्झॅक्ट त्याचीच कॉपी बनत असती त्याचं नवीन जनरेशन. म्हणजे अमिबा आहे, अमिबासारखाच एक्झॅक्ट त्याचा डॉटर सेल बनलेला असतो. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, की एक्झॅक्टली त्याचं जेनेटिक मटेरियल पण सेम असतं. आता ह्युमन बिंगच्या केसमध्ये काय होतं, की आपण एकदम 100% आयडेंटिकल नसतो पॅरेंट्सशी. ठीक आहे, बट ह्या केसमध्ये काय होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पॅरेंट्स आणि डॉटर सेल्स ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली एकमेकांना जेनेटिक मटेरियल जे असतं ते आयडेंटिकल असतं. सो दॅट आयडेंटिकल जेनेटिक मटेरियल, सो जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल्स जो फॉर्म होणारा असतो किंवा झालेला असतो बाय द असेक्शुअल रिप्रोडक्शन, दॅट कॉल्स क्लोन्स. ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्टली आयडेंटिकल क्लोन्स हा बनलेला असतो. ठीक आहे, सो ऑर्गॅनिझम चूज टू रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय डिफरंट मोड्स ऑर वेज. ठीक आहे, मग आता असेक्शुअल रिप्रोडक्शन माहिती झालं आपल्याला, तर ह्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. की वेगवेगळे प्रकार कसे, की आता आपण नेक्स्ट मध्ये आपण बघणारच आहोत की याचे वेगवेगळे प्रकार किंवा आपण टाईप्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणू शकतो. फर्स्ट इज द टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट इज द फ्रॅगमेंटेशन. आता तुम्ही लिंक लावा. ठीक आहे, तुम्ही लिंक लावा की आता बघा की असेक्शुअल रिप्रोडक्शन तर आपल्याला माहिती झालं आहे की काय झालेलं आहे, एक ऑर्गॅनिझम असतो म्हणजेच आपण त्याला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणू शकतो. ठीक आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि हे जे प्रोसेस असते तर ती बायनरी फ्युजन म्हणून आपला प्रोजेनी फॉर्म करत असते. ठीक आहे, तर त्याचा एक एक्झाम्पल आहे फ्रॅगमेंटेशन. आपण ह्याला काय देऊ, फर्स्ट नाव देऊ याला फ्रॅगमेंटेशन. तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कॅन ब्रेक इन टू फ्रॅगमेंट्स ड्यू टू वन ऑर द अदर रिझन. ठीक आहे, आता हे एक्झाम्पल आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचं. लक्षात ठेवा, दिस फ्रॅगमेंट्स ग्रो इन टू न्यू इंडिव्हिज्युअल. आता तुम्ही बघा फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंट मीन्स काय रे, फ्रॅगमेंट्स मीन्स काय की डिवायडेशन ऑफ सम लाईक पार्ट. ठीक आहे, आपण काय म्हणू की एखादा म्हणजे पार्ट असेल, काही असेल, ठीक आहे, पर्टिक्युलर थिंग असेल, तर तिचं काय झालेलं आहे, फ्रॅगमेंटमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे किंवा त्याला फ्रॅगमेंट्समध्ये आपण कट केलेलं आहे किंवा आपण कट केलेलं किंवा बाहेर काही रिझन्स असतात की त्याच्यामुळे त्याचं म्हणजे फ्रॅगमेंटेशन झालेलं आहे. ठीक आहे, पण आता इथे बघा या इमेजमध्ये काय झालेलं आहे. आता ही जी इमेज आपल्याला दिसतीये, ठीक आहे, ही जी इमेज आपल्याला दिसतीये तर हे स्पायरोगायरा आहे. ठीक आहे, द एक्झाम्पल ऑफ दिस फ्रॅगमेंटेशन इज द स्पायरोगायरा. आता हा काय आहे, पॅरेंट प्लॅनेरिया. ठीक आहे, हा जो आहे हा पॅरेंट आहे. तर ह्या पॅरेंटपासनं काय होणार आहे की प्रोजेनी फॉर्म होणार आहे. तर आता फ्रॅगमेंटेशन झालेलं आहे, तर हा 3 पार्टमध्ये डिवाईड झालेला आहे प्लॅनेरिया. हे हेड आहे, मधातला जो भाग धड आहे आणि हा शेवटी टेल आहे त्याची. तर प्रत्येक
पार्टपासून तुम्ही इथे ऑब्झर्व करू शकाल की प्रत्येक पार्टपासून एक कंप्लीट ऑर्गॅनिझम तयार झालेला आहे. ह्या धडापासून काय झालेलं आहे, पूर्ण म्हणजे हेड, टेल आणि त्याचं कम्प्लिटली ऑर्गॅनिझम फॉर्म झालेला आहे. आणि टेलपासून बघा, फक्त इथे टेल आहे. ठीक आहे, ह्या टेलपासून पण इथे हेड पण तयार झालेला आहे, धड पण आणि हे टेल पण. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, फ्रॅगमेंटेशनमध्ये. आता मला सांगा, इथे कुठल्याही प्रकारचं गॅमेटचं फ्युजन झालेलं आहे का? नाही आहे, कारण की दिस इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे कुठल्याही प्रकारचं फ्युजन न होता एक नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म झालेला आहे. अँड द प्रोसेस इज कॉल्ड ॲज द फ्रॅगमेंटेशन. ठीक आहे, तर दिस इज द वन ऑफ द टाईप ऑर द प्रोसेस ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. लक्षात ठेवायचं एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा. आणि याच्यामध्ये काय होतं की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, जे की एका फ्रॅगमेंट्समध्ये म्हणजे अशा भरपूर साऱ्या फ्रॅगमेंटमध्ये डिवाईड झालेल्या आहे काही कारणास्तव. आणि त्याच्यामधनं कम्प्लिटली एक नवीन ऑर्गॅनिझम प्रत्येक पार्टमधनं त्याच्या बनलेला आहे. सो दिस फ्रॅगमेंट्स ग्रो इंटू न्यू इंडिव्हिज्युअल्स. आणि तुम्ही बघू शकता की प्रत्येक फ्रॅगमेंट जो आहे तर तो नवीन ऑर्गॅनिझममध्ये कन्वर्ट झालेला आहे. ओके, सो नेक्स्ट वन इज द बडिंग. आता बडिंग जो आहे, दिस इज ऑल्सो टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, दिस इज द सेकंड टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. सो इट इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता बडिंग तुम्ही भरपूरदा ऐकलेलं असेल की बडिंग जे आहे तर ते असेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाईप आहे, प्रकार आहे. तर याच्यामध्ये काय होतं, ठीक आहे, ईस्ट. आता ईस्ट आहे, पॉप्युलर एक्झाम्पल आहे बडिंगचं, ईस्ट. सो दिस इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर प्रोटोसिफॉन अँड ईस्ट. ठीक आहे, सो युजली इट टेक्स प्लेस ड्युरिंग फेवरेबल कंडिशन्स बाय प्रोड्युसिंग वन ऑर मोर आउटग्रोथ्स. ठीक आहे, किंवा आपण त्याला बर्ड्स म्हणू. आता दिस बर्ड्स ऑन सेपरेशन्स डेव्हलप इन टू न्यू इंडिव्हिज्युअल. ठीक आहे, मग आता तुम्ही इथे बघू शकता, याला काय लागत असतं, जेव्हा बडिंग होत असते किंवा बडिंगची प्रोसेस जी असते ती होत असते, तर त्याला एक इन्व्हायरमेंट कंडिशन लागत असते फेवरेबल. ठीक आहे, फेवरेबल इन्व्हायरमेंट कंडिशन म्हणजे कसं की ईस्टला ग्रो होण्यासाठी एक पर्टिक्युलर टेम्परेचर, एक त्याला पाहिजे ते न्यूट्रिशन. ठीक आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम फेवरेबल कंडिशन, म्हणजे त्याला पाहिजे तशी जर कंडिशन भेटली तर तो ईस्ट तिथे ग्रो होऊ शकतो. तर मग हा कशाप्रकारे ग्रो होतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन तर इथे होत नाही, असेक्शुअल रिप्रोडक्शनचा हा टाईप आहे. तर मग इथे कसं होतं हे ग्रो, तर याच्यामध्ये काय होतं की हे बघा, हे पॅरेंट सेल आहे. कन्सिडर दिस इज द पॅरेंट सेल. आणि पॅरेंट सेलच्या वरतीच हा जो आहे तर तो काय झालेला आहे, प्रोजेनी फॉर्म झालेला आहे. मीन्स दिस इज द मदर सेल अँड दिस चेन ऑफ डॉटर सेल्स, किंवा आपण त्याला बर्ड्स म्हणू. ठीक आहे, म्हणजे आता इथे कुठल्याही प्रकारचं फ्युजन वगैरे दिसतंय का? नाही दिसत. म्हणजे एक मदर सेल आहे आणि त्या मदर सेलच्या वरती तुम्हाला असे वेगवेगळे बर्ड्स फॉर्म झालेले दिसतात. सो दिस इज द चेन्स ऑफ बर्ड्स. सो दॅट्स वाय दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द बडिंग. ओके, क्लिअर? इज इट क्लिअर? ओके, सो आपण नेक्स्ट बघू. आता आहे स्पोर फॉर्मेशन. ठीक आहे, स्पोर फॉर्मेशन ही सुद्धा एक असेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाईप आहे. तर याच्यामध्ये इन क्लॅमेडोमोनास. ठीक आहे, दिस इज द एक्झाम्पल ऑफ क्लॅमेडोमोनास अँड द असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय फ्लॅजेलेटेड मोटाईल झूस्पोर्स. हा एक स्पीसीज आहे. याच्यामध्ये काय झालेलं आहे, दिस इज द स्पोरेंजियम, हायपा आणि स्टोलन. ठीक आहे, आता इथे बघा, हे स्पोर फॉर्म झालेले आहेत आणि न्यू हायपा, म्हणजे याचं तुम्ही डिवायडेशन बघू शकता कसं झालेलं आहे ते. ठीक आहे, सो दिस इज द स्पोर फॉर्मेशन. पहिले ह्या स्पोरेंजियम होता. ठीक आहे, त्याच्यानंतर काय झालेलं आहे, स्पोर फॉर्म झालेलं आहे. मग नंतर ही जी आहे तर इथनं ब्रेक झालेली आहे आणि देन न्यू हायफा, म्हणजे न्यू हायफा, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो की एक नवीन ऑर्गॅनिझम म्हणा किंवा प्रोजिनी म्हणा इथे तयार झालेली आहे. ठीक आहे, तर क्लॅमेडोमोनास हे एक एक्झाम्पल आहे. देन दिस अदर मेथड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन्क्लूड्स बायनरी फ्युजन. आता बऱ्याचशा अशा म्हणजे टाईप्स आहेत सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या, जसं की बायनरी फ्युजन आहे. मग मी तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगलाच की बॅक्टेरिया जो आहे तर तो बायनरी फ्युजन थ्रू त्याचं प्रोजेनी फॉर्म करतं. देन विच ऑकर्स इन क्लोरेला, डायटोमोनास अँड क्लॅमेडोमोनास, कॅन्डिडिया. ठीक आहे, ह्या ज्या आहेत तर त्या स्पीसीज आहेत ज्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन फॉर्म होत असतं. सो
I hope you all clear this topic of sexual repression. If you've got any queries, so please let me know in the comment box, and please do subscribe my channel and like my video. Thank you.